देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गौरवशाली कार्यकाळावर आधारित राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षाच्या कार्याचा गौरव करणारा राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती हा विशेष संग्रह मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आला। या कार्यक्रमात मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयापासून ते जनकल्याणकारी योजनांपर्यंतचा प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला। डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, युवा संधी, पायाभूत विकास आणि जागतिक स्तरावर वाढलेली भारताची ताकद या सर्व विकासगाथेचे दस्तऐवजीकरण या विशेष अंकातून करण्यात आले। हे केवळ पुस्तक नाही तर भारताच्या परिवर्तनाचा आरसा आहे, अशा शब्दात मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 मे 2014 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीनं जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुक मध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहेत। आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले
मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे, हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा मोठा एक प्रकारे परिणाम दुसरा कुठलाच असू शकत नाही. 25 कोटी लोक जे गरिबी आणि एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये होते, तीव्र गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. हे 10 वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही. ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवलं. विविध क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पायवा रचला, आता याच्या पुढे सातत्याने त्याच्यावरच्या इमारतीवर मजलेच चढणार आहे. आपण पुढेच जाणार, कारण इतका भक्कम पाया मोदीजींनी रचलेला आहे की आता पाठीमागे जाण्याचं काहीच कारण नाही. आज आपण बघा, अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती ही थक्क करणारी प्रगती आहे. आपल्या भारताचा GDP जो 2013-14 साली 103 लाख कोटी होता, आज तो GDP 357 लाख कोटी पर्यंत पोहोचलाय. म्हणजे 10 वर्षामध्ये 3 पटीने आपला GDP या ठिकाणी वाढलेला आहे. महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 मध्ये जो महाराष्ट्राचा GDP 13 लाख कोटीचा होता, तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्वाचा शिफ्ट देशाच्या अर्थकारणात आणला. UPAच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांकरता योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊ, त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही, आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही, लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू, अशा प्रकारच्या मानसिकतेतून, ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था, अनुदान प्रणित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनाकरता आवश्यक काय आहे तेही देऊ शकलो नाही. परिणामतः इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या गरिबीमध्ये एक मोठी जंप आपण 10 वर्षाच्या UPAच्या कार्यकाळात पाहिली. मोदीजींनी सांगितलं की आपल्याला अर्थव्यवस्था अशी करावी लागेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होईल, त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि आलेल्या पैशाचा उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून गरिबालाही आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे देशातलं सरकार करेल. अशा प्रकारचे एक आर्थिक नवीन विचार, जो अंत्योदयाचा विचार आहे, जो दीनदयालजींचा विचार आहे,
हा विचार या ठिकाणी मांडण्याचं काम, आणि केवळ मांडण्याचं नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. नमस्कार. खरं तर सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या आज आपण ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली. प्रसार माध्यमांनी सुद्धा आजचा देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पासून आजपर्यंतची 12 वर्ष एक तप, या एक तपामध्ये 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे, निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या गुणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे ते करण्याचं काम केलं. UPAचं प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी या देश हिताच्या आहेत त्याकडे केलेलं दुर्लक्ष, आणि या 12 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले, मग ते निर्णय आपण सर्वांनी पाहिले असते, अनुभवले असते. देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना आम्हाला सर्वांना दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काम हे देशातील असणाऱ्या विविध गुणांमुळे झालं हे आपण सर्वांनी पाहिलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षामध्ये 12 विषय घेऊन खरं तर एका कॉम्पिटेबल बुकमध्ये हे सर्व विषय ते आपल्याला मांडता येतील का, तर ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो का, आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने केला आणि त्या आज प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते आज झालं. खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही ओळखतात, जसे नरेंद्र मोदीजी 24/7, त्याचप्रमाणे देवेंद्रजी 24/7 हे देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतात, केंद्रातलं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकते यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज प्रकाशन झालंय आणि आपणा सर्वांना विनंती आहे की हे कॉम्पिटेबल बुक आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केला आहे, प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून जी माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली
आरोप करतायत की 12 वर्षामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. आज सुप्रिया सुळे देखील टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करायला तयार आहोत. सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज ज्यावेळेला प्रॉफिटेबल बुक किंवा तयार केलाय, अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं प्रॉफिटेबल होऊ शकते. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेले आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची UPAची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय, ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले, की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांना